आता ते उठून डब्बा करायचा. काय डबा करायचा? कारण मी चौथीला होते तेव्हा मी स्वयंपाक करायची. काय तर काय ते नव्हतं, आता काय नाही समजलं ना, नीट राहायचं. बघा कायद्यात बोला तर कायद्यात शिकविते. कायद्यात राहायचं. आमचा डब्बा बनवायचा असेल ना, ते कायद्यात आहे समजलं ना. डब्बा बनवायचा असेल तर लवकर बनवायचं बघ. कायद्यात नाही, महिन्यात बनवायचा. हो महिन्यात. स्वावलंबन शिकवलेले महात्मा गांधीजींनी माहितीये का, स्वतःची कामं स्वतः करा म्हणून. आता मोठ्या झालात तुम्ही. काय त्यांनी काय संविधान लिहिलेलं आहे, संविधान जे आहे ते दिले, समजलं ना. अच्छा राष्ट्रपतीसोबत बोलायचं. चल 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 अगो चल ना मग. एवढं काय एवढं तुला कळत नाही माझं डबा अरे बनवायचं? मला तर कळत नाही ना, तुला कळायला ना, तू उठून करत जाय. अगं मम्मी, तुला लईच गाडी ह्याची शॉक होता का? तुला त्याचा डब्बा समोर ठेवलाय, तुला कळत नको का? अगं बाई, गॅसवर गरम भाजी होती, त्याच्यामध्ये पाणी होतं, ते आटलं असं मी माझ्या पोटात पोटात शिजवलं असतं. विल्या, तुला दुसऱ्या गाडीत जायचंय का सोडून मला सांग. मला काम आहे. ओढू नको तिच्यासोबत. आता जायचंय का सोडू का कसं? जा निघून. चल चलो चल निघलो. चल पे. तू उद्यापासून डबा नीट कर बरं, तुला सांगायला मी करणारच नाही. उघड ना. हो उद्यापासून तर मी डबा करतच नाही का. उद्यापासून तर डबा करीतच नाही मी. हो आम्हाला चुटक्या वाजवायलात काय. काय चुटक्या वाजवायला ते सांगायला समजलं हो ना? मग स्वतःची कामं स्वतः करा. स्वतःची कामं स्वतः करायला चपात्या करायच्या उठून. 18 वर्ष बाई, समजलं ना. हो स्वतःची कामं 18 वर्ष लागतात काय करायला. पण शिकायला काय होत नाही थोडं. शिकतो तर आम्ही काय तुझ्यासारखी नाही का आम्ही? आमची कामं म्हणायला नाही तर आम्ही तुमची कामं म्हणायलो करा स्वतःची. आम्ही काम करतो, आम्ही अभ्यास बी करतो, हे बी करतो, ते बी करतो. तुम्हाला फक्त डबा करायला लय हे होते. हो लय होतं. डबा कमवून आणून करावं लागतं. तुम्हाला करावं लागतं का. आणि आम्हाला बी शिकायला हे लागतंय, समजलं ना बघ. काय बोलू देतीस का बाई तू. बोलू देतीस का. अगं एवढं तरी कशी अगोदर राहीस. हा आतापासून एवढं बोलले असते मी माझ्या माईला तर माझ्या माईनं दाव्यानं थांबलं असतं मला. पण लय कायदे आलेत ना म्हणून तुम्हाला बोट सुद्धा उचलायचा अधिकार नाही राहिला आम्हाला. एवढे तरी कसे अगोदर आहे रे. तू गप डबा होती ना, गाडी जाऊ दिली. चल चल लवकर लवकर चल. तुला माहित नव्हतं माझा डबा लवकर होत नाही म्हणून? अगं कितीतरी उठितो तर आम्ही लवकर, तुला आता उठत नाहीस झोपीतलं लवकर. चल नेऊन घालतो ना मग येड्यावानी काम तिच्या नादी लागायची. चल लवकर मग. तर एकंदरीत असं तिच्यासोबत अशी डील करावं लागते मला. कसं बोलत होतं सांगा. कसे कायदे शिकविते ती. मी मला महात्मा गांधीने स्वावलंबन सांगितलंय तर मग ती महात्मा गांधीने संविधान नाही लिहिलं. सोडू का दुसरं? दुसरी ट्रिप येणार आहे का. अरे मग बाकी आहे म्हणतात ना, पण नसेल ना नारायण कदाचित. 2 ट्रिप आहेत. सॉरी. तू बोलत जाऊ नको बरं. अरे राहिलं नकोच मला बोलायचं. मला तुम्हाला नाही बोलायचं. मी माझ्या माहेराला जाते गे मॅम. जाऊ तिथंच येतेस पुन्हा. हो मी माझ्या माहेराला जाते रुसून. आता तुमच्यावरच जाते. नाही येत बाबा. 7-8 दिवस तिकडंच राहते. मग कशी आठवण येते मम्मीची. येते का नाही आठवण पुन्हा. हो हा मग तर कसे फोन सुचते दुसरीकडून कुठून करायचे. एवढं जर लेकरं बोललं तर माय बापा हाणतेन का नाही. पण पुन्हा आम्हाला काय ते सांगते. जवळच पोलीस स्टेशन आहे. असंच का बेजार आहे तर. कसं करी जावं फक्त उशीर झाला बरोबर. प्रत्येक घरात उशीर जर झाला ना लेकराच्या शाळाला त्या डब्यामुळे जेवण, मला तर वाटतं तसेच आंधळत पिचळत असते लेकरं मायबापावर. खरंच ना. बरं मी काय नाही माय एकीकडं मी गाणे लावले तर एकीकडं सुरू होतं. मेथीची भाजी टाकली होती आणि त्याच्यातलं पाणी आटलं नव्हतं. तर म्हणलं साऱ्या चपाती भिजन ते डब्यातलं हे आहे. पण प्लास्टिकचे डबे पुन्हा गरम भरल्यावर थोडी हवा काढून द्यावं लागते. नाही म्हणली पोटात शिजली असती भाजी. आणि कसं करीचं जावं. अशी लय आगाव आहे गे मग लयच आगाव आहे. काय करा. बरं अशीच आगाव लेकरं पाहिजे घरात है ना.